नमस्ते मैत्रिणींनो, फॅशन स्टोर या मराठी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला ब्लाउजसाठी कुठली मापे लागतात आणि त्याचा डायग्राम आणि अशा पद्धती कुठल्या सोप्या पद्धतीने आपल्याला डायग्राम काढायचे, कटिंग करायचे ते तुम्हाला सांगणार आहे। तर ब्लाउज शिवण्यासाठी आपल्याला ही मापे लागतात। ही जी मापे आहेत ही ब्लाउज शिवण्यासाठी लागतात। तर ब्लाउजची उंची, शोल्डर पट्टी, छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग, बाही लांबी, दंडघेर, कटोरी, मागचा गळा, पुढचा गळा, ही अशा पद्धतीची मापे लागतात। जर आपण अंगावर माप घेणार आहे, समजा जर आपल्याला अंगावर माप घ्यायचे आहे, एखादं कस्टमर आलं आणि त्या कस्टमरचं आपण ते कस्टमर बोलणार की नाही मला माझं अंगावर माप घ्या, तर कुठली मापे घ्यायची? तर ब्लाउजची उंची घ्यायची, हे सर्वात महत्त्वाचं। ब्लाउजची उंची घ्यायची, बंद गळा असेल तर शोल्डरचं माप घ्यायचं। शोल्डर पट्टी हे आपण जर खोल गळा असतो त्यावेळेस आपण शोल्डर पट्टीचं माप टाकतो। आता तुम्हाला मी दाखवणार आहे की कुठली मापे घ्यायची बंद गळ्यासाठी। ब्लाउजची उंची, शोल्डर, छातीचं माप, कमरेचं माप, बाही लांबी, दंडघेर, मागचा गळा, पुढचा गळा, ही एवढीच मापे आपल्याला अंगावर जर मापं घ्यायची असतील तर एवढी मापे घ्यायची। आणि हे जे तुम्ही कटोरी हे जे आहे, कटोरी आहे, तर हे जे माप आहे ते छातीनुसार कटोरीचं माप घ्यायचं आहे। ते तुम्हाला मी जसं शिकवत जाईन, जसे व्हिडिओ अपलोड करत जाईन त्यावेळेस तुम्हाला मी नक्की सांगेन। आणि जर खोल गळा असेल, हे झालं बंद गळा, हे बंद गळ्यासाठी। आता जर खोल गळा असेल तर त्यासाठी आपल्याला कोणती मापे घ्यायची? ब्लाउजची उंची घ्यायची, शोल्डर नाही घ्यायचं, शोल्डर पट्टी नाही घ्यायचं, छातीचं माप घ्यायचं, कमरेचं माप घ्यायचं, बाही लांबी घ्यायची, दंडघेर घ्यायचं, मागचा गळा आणि पुढचा गळा, ही एवढीच मापे घ्यायची जेव्हा खोल गळा असेल। त्यावेळेस तुम्ही शोल्डरचं माप नाही घेतलं तरी चालेल। आणि जर तुम्हाला एवढंच हे वाटत असेल तर तुम्हाला अजून एक तुम्ही ह्याच्यामध्ये माप ॲड करू शकता, म्हणजे मुंडा तुम्ही घेऊ शकता। जो मुंडाचा राऊंड असतो, जो आपले काख असते, तो बगल असते, बगलचा पूर्ण राऊंड असतो, तो तुम्ही तो मोजू शकता। तो कशा पद्धतीने मोजायचा त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे। तर एवढी मापे असतात। आता मी तुम्हाला बंद गळ्याला कुठली मापे घ्यायची, खोल गळ्याला कुठली मापे घ्यायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे। आता तुम्हाला सिंपल मी एक डायग्राम कसा काढायचा, आपण पेपर कटिंग पहिला आपण स्टार्टिंगला काय करतो की पेपर कटिंग करतो। तर पेपरवर आपण डायग्राम कसा काढायचा, कसा कटिंग करायचा हे तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्हाला हे लिहून घ्यायचं असेल, जे मी तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत, बंद गळ्यासाठी कोणती मापे घ्यायची अंगावर आणि खोल गळ्यासाठी कोणती मापे घ्यायची आपण हे अंगावर मापं घ्यायची ते तुम्हाला सांगत आहे। तर ते तुम्ही टिप म्हणून तुमच्या वहीमध्ये टिपू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी 10 मापे आहेत, ही 11 मापे आहेत। ही जी 11 मापं तुम्ही जेव्हा तुमच्याकडे एखादं रेडीमेड ब्लाऊज देतील की ह्या ब्लाऊजवरून आमचं हे ब्लाऊज आम्हाला फिटिंगला चांगलं येते, तर ह्या ब्लाऊज जसं आहे तसंच फिटिंगमध्ये आम्हाला आलं पाहिजे, तर ह्याचीच मापे तुम्ही घ्या। जेव्हा आपल्याकडे एक रेडीमेड ब्लाऊज येतं आणि त्याच्यावरून आपल्याला मापं काढायची असतील तर तुम्ही ही सगळी मापे घेऊ शकता। तर त्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, मी तो डिस्क्रिप्शनमध्ये ते लिंक टाकत आहे। तर ते जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची, तर त्याचा मी वेगळा व्हिडिओ बनवला आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। तर ही अशा प्रकारची आपल्याला मापे आहेत। आता तुम्हाला एक सिंपल शॉर्टमध्ये डायग्राम कसा काढतात ते तुम्हाला दाखवत आहे। पहिलं म्हणजे ब्लाऊजची उंची। आता ब्लाऊजची उंची म्हणजे आपण सरळ काय घेतो, समजा आता 13 उंची असेल ब्लाऊजची, 13 उंची प्लस त्याच्यामध्ये आपण 1 इंच घ्यायचं। हे कटोरी ब्लाऊजचं माप सांगते, हे आपण कटोरी ब्लाऊजचं मी तुम्हाला शिकवत आहे। समजा ब्लाऊजची उंची आहे 13, त्याच्यामध्ये प्लस 1 केलं तर 14 इंच येतं। तर ब्लाऊजची उंची 13 आहे, प्लस त्याच्यामध्ये 1 आपण एक्स्ट्राचं घ्यायचं म्हणजे 14 इंच येतं। तर आता तुम्हाला सांगते मी डायग्राम कसा काढायचा। आता समजा हे एक एक्झाम्पल आहे,
ही मी ब्लाऊजची उंचीचं माप टाकलेलं आहे. हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे डायग्राम काढून घ्या. काही टिप्स देत तुम्हाला शिकवताच तुम्हाला टिप्स सांगणार आहे. त्या टिप्सही तुम्ही नोट करून घ्यावे. आता ही झाली ब्लाऊजची उंची. आता हे शोल्डर कसं घ्यायचं, कशा पद्धतीने घ्यायचं आणि किती घ्यायचं हे तुम्हाला प्रश्न पडत आहे. तर आता शोल्डर कसा घ्यायचा, तर खोल गळा असेल समजा, मागून गळा जर ओपन असेल तर मी त्याचा एक चार्ट तयार करणार आहे. तुम्हाला मी तो चार्ट स्क्रीनवर तुम्हाला शो करते. तर ब्लाऊजची उंची टाकल्यानंतर आपल्याला इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर समजा हे मी खोल गळ्याचं ब्लाऊजचं माप टाकत आहे, डायग्राम करत आहे. तर शोल्डर आहे, आता छातीनुसार आणि मागचा जो गळा असतो तो किती खोल आहे त्यावर अवलंबून असतं शोल्डरचं माप. समजा आता मागचा गळा आहे 10 इंच, मागचा गळा 10 इंच असेल तर अंदाजे तुम्हाला शोल्डरचं माप इथे 5 इंच टाकायचं आहे. तर आता मी इथे टाकत आहे शोल्डरचं माप. समजा हे मी शोल्डरचं माप इथे टाकलेलं आहे. हे आहे आपण 5 इंच मी घेतलेलं आहे शोल्डरचं माप. ठीक आहे. तर आता ही झाली ब्लाऊजची उंची, हे शोल्डरचं माप टाकलेलं आहे. शोल्डर पट्टी, आता तुम्हाला शोल्डर पट्टी किती, काय कायना कमी शोल्डर पट्टी लागते, काय कायना जास्त शोल्डर पट्टी लागते. अंदाजे आपण इथे गळारुंदी, आपल्याला ही जी गळारुंदी आहे, इकडची जी गळारुंदी असते ती 2.5च्या पुढे जाऊन द्यायची नाही. कमीत कमी 2 ते 2.25 इंच आणि जास्तीत जास्त 2.5 इंच. 2.5 इंचाच्या जर पुढे तुम्ही जर म्हणजे गळारुंदी, आपण शोल्डर पट्टीचं जर माप टाकलं ना तर गळारुंदी मोजायची की गळारुंदी किती येते. 2.5च्या पुढे का नाही जाऊन द्यायची, कारण का शोल्डर उतरू शकतो, त्याच्यामुळे शोल्डर उतरू शकतो. गळारुंदी ही लिमिटमध्येच ठेवा. खोल गळ्यासाठी, जे मागचा गळा जर ओपन असेल तर गळारुंदी आपल्याला 2.5च्या पुढे जाऊन द्यायची नाही. तर ही झाली शोल्डरचं माप टाकलं. शोल्डर पट्टीचं माप टाकायचं, कोणाला 3 लागतं, कोणाला 3.5 लागतं. आणि शोल्डर पट्टीचं माप टाकताना तुम्ही गळारुंदी ही विसरायची नाही, गळारुंदी ही मोजून घ्यायचीच. आता हे झालं. आता त्याच्यानंतर आपल्याला इथे माप टाकायचं आहे मुंडा. आता मुंडा हा जेवढा आपण शोल्डर घेतो ना तेवढं टाकलं तरी चालेल. तसा मी तुम्हाला चार्ट दाखवणार आहे, कसा चार्ट असतो. मुंडा जर छाती एवढी असेल तर मुंडा किती घ्यायचा, गळा एवढा असेल तर शोल्डर किती घ्यायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर आता आपण अंदाजे मी तुम्हाला हा डायग्राम कसा करायचा त्या दाखवत आहे, फक्त तिथे लक्ष तुम्ही द्या. आता मी मुंड्याचं माप समजा 5 इंचच घेतलं आहे. हा 5 इंचाचा समजा मुंडा आहे. हे अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजची उंची, शोल्डर पट्टी आणि शोल्डर पट्टीचं माप कसं घ्यायचं, हिथून असं मोजायचं, हिथून नाही मोजायचं, हिथून असं मोजायचं शोल्डर पट्टीचं माप. ठीक आहे. तर ही शोल्डर पट्टी आणि त्याच्यानंतर आता छातीचं माप टाकायचं. छातीचं माप, छातीचा चौथा भाग घ्यायचा. छातीचा चौथा भाग म्हणजे समजा आता छाती असेल 36 इंच, समजा आता छाती असेल 36 इंच, तर त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा. 36 भागिले चौथा भाग. ठीक आहे. 36 भागिले 4 टाकायचं. तुम्ही जर कॅल्क्युलेटर समजा तुम्ही घेतलं, त्याच्यामध्ये मोबाईल घेतलं, मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर असतं किंवा सेपरेट एक कॅल्क्युलेटर आपल्याजवळ ठेवायचं. तर 36 भागिले 4 करायचं, तर त्याचं तर 9 इंच. तर ठीक आहे. आता छातीचा चौथा भाग म्हणजे छातीचा चौथा भाग बरोबर हे एवढं उत्तर येतं. तर 36चा चौथा भाग बरोबर 9 इंच. तर आपल्याला इथे छाती किती आली, 9 इंच. समजा आपण इथे 9 इंच आपण टाकलेलं आहे. 9 इंच प्लस आपल्याला इथे मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच. 9 इंच प्लस आपल्याला इथे मार्जिन घ्यायचं आहे पुढे 1.5 इंच. पण त्याआधी तुम्हाला समजा 36चा चौथा भाग आला 9 इंच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचे आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचं आहे. म्हणून इथे छातीचा चौथा भाग 9 येतं, त्याच्यामध्ये अर्धा इंच 9.5, असं इथून ते इथपर्यंत 9.5 आपल्याला माप टाकायचं आहे.
त्याच्यापुढे आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. त्याच्यापुढे आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. हे इथपर्यंत तुम्हाला कळालंच असेल. जर तुम्हाला नसेल कळालं तर मला कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. त्याची मी तुम्हाला प्रश्नांची तुमच्या उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करेन. आता एवढं तुम्हाला कळालंच असेल. आता त्याच्यानंतर कमरेचा चौथा भाग घ्यायचा. इथे कमरेचा लगेच चौथा भाग टाकायचा. कंबर समजा 30 असेल तर 30चा चौथा भाग 30 भागिले 4 इज इक्वल टू किती येणार? 7.5. तर आपल्याला इथे 7.5 माप टाकायचं. त्याच्यामध्ये हे बघा, समजा हे 7.5 जेवढं आपल्याला येते ना तेवढंच टाकायचं. त्याच्यापुढे 1 इंच आपल्याला टक्ससाठी, जो मागे टक्स असतो तो टक्ससाठी आपल्याला 1 इंच, हा 1 इंच टक्ससाठी, आणि त्याच्यापुढे 1.5 इंच मार्जिन. ओके, समजा हा 1.5 इंच मार्जिन, हा 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतला आणि हा 1.5 इंच मार्जिन. तर त्याच्यामध्ये आता आपण ह्या अशा रेषा काढून घ्यायच्या. हा इथपर्यंत डायग्राम आपला होतो. आता हा आता ह्याच्यामध्ये आपण काय काय केलं ते मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते. पहिलं आपण ब्लाऊजची उंची घेतली. ही ब्लाऊजची उंची घेतली 0 ते 1 पर्यंत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण शोल्डरचं माप टाकलं. आपण इथे 2 नंबर देऊया. 0 ते 2 शोल्डरचं माप टाकलं. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 आपण शोल्डर पट्टीचं माप टाकलं. ठीक आहे. आता 2 ते 4 आपण मुंड्याचं माप टाकलं. आणि 4 ते हितून, म्हणजे आपल्याला हितून ते इथपर्यंत असं मेजर टेप असा ठेवायचा, हितून असा, किंवा तुम्ही मुंड्याचं माप इथेही टाकलं तरी चालेल. समजा इथेही आपण मुंड्याचं माप टाकू शकतो. आणि ह्या पॉईंटपासून आपण छातीचं माप घ्यायचं. इथे मेजर टेप असा आडवा ठेवायचा आणि छातीचं माप घ्यायचं. छाती 9.5 प्लस आपल्याला इथे 1.5 इंच मार्जिन, हे आपण छातीचं माप टाकायचं. तुम्ही इथे 4 नंबर इथे नाही दिला, इथे दिला तरी चालेल. मग 4 ते 5 छातीचं माप, त्याच्यापुढे 1.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं. 1.5 इंच मार्जिन घ्यायचं. त्याच्यानंतर आपण काय केलं, 1 ते 6 इथे कमरेचं माप टाकलं. 6 ते 7 1 इंच आपण टक्ससाठी, मागच्या टक्ससाठी एक्स्ट्रा घेतलं आणि इथे 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. तुम्ही वहीवरही टिपू शकता. अशा पद्धतीने आपण पहिला 0 ते 1 आपण उंची टाकली. त्याच्यानंतर 0 ते 2 आपण शोल्डर टाकलं. 2 ते 3 शोल्डर पट्टी टाकली. अशा पद्धतीने तुम्ही वहीमध्ये एक वही करा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं तुम्ही टिपून घ्या. तर मी जास्तीत जास्त तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे, काही कठीण नाही आहे. तर तुम्ही डोळे बंद करून हे ब्लाऊज शिवू शकता. तर हे बेसिक पहिला तुम्ही जाणून घ्या. तर इथपर्यंत तुम्हाला कळालंच असेल. तर आता काय करायचं, आता आपल्याला इथे ही जी पट्टी आहे, आपण जी क्रॉस पट्टी ह्याला बोलतो, म्हणजे ह्याला योग पट्टी म्हणतो. योग पट्टी किती घ्यायची? आता योग पट्टी पण ब्लाऊजच्या उंचीवर अवलंबून असते. योग पट्टी ही ब्लाऊजच्या उंचीवर अवलंबून असते. आता ती किती घ्यायची, तर ते ब्लाऊजची उंची किती आहे ते ठरवायचं. आता समजा 13 इंच उंची असेल, 13 इंच उंचीपर्यंत तुम्ही ही जी रेषा आहे, म्हणजे ही समजा ह्याला आपण नाव देऊया ए, स्मॉल ए देऊया. तुम्ही 1 ते स्मॉल ए तुम्ही 3 इंच घ्यायचं. जेव्हा 13 पर्यंत उंची असेल तेव्हा 3 इंच इथे घ्यायचं 1 ते ए. आणि 7 ते बी तुम्ही 2.5 इंच घ्यायचं. इथे 3 इंच घेतलं, इथे 2.5 घ्यायचं. इथे 3.5 घेतलं, इथे 3 घ्यायचं. म्हणजे अर्धा इंचाचा इथे फरक फक्त ठेवायचा. हे कधी, जेव्हा 13 इंच उंची असेल. 14 इंच जर उंची असेल, 14 इंचाच्या पुढे असेल तर 3.5 असं घ्यायचं. ओके. आणि जर समजा 10 इंच असेल किंवा 11 इंच, एवढी तर नसते, तेवढी लहान मुलांची उंची असते. म्हणजे ज्या लहान मुली असतात त्यांची ती उंची असते 10 ते 11, किंवा हाईटनी कमी असतात त्यांच्या असतात. जास्त करून नॉर्मली ब्लाऊज 12 इंचाच्या पुढेच असतं लेडीजचं. जर महिलांसाठी जर ब्लाऊज आपण शिवतो त्यांच्या उंचीप्रमाणे जर आपण शिवायला गेलो तर 12 इंचाच्याच पुढे, आत्तापर्यंत माझ्या अनुभवानुसार 12 इंचाच्या पुढेच ब्लाऊज असतं. तर 12 असेल नाही तर 13 असेल तर इथे 3, इथे 2.5.
14 असेल 1 ते ए आणि हे 7 ते बी, हे आपल्याला क्रॉस पट्ट्यांचं इथे म्हणजे ही योगपट्टी येते, म्हणून ही कधी पण उंचीनुसारच योगपट्टी टाकायची आहे. तर आपण आता ही अशी रेषा मारून घेऊया. ही पूर्ण मारायची, हा पॉईंट आणि हा पॉईंट अशी पट्टी पकडून ही पूर्ण इथपर्यंत अशी रेषा मारून घ्यायची. हे झाली योगपट्टी. आता आपण जाऊया इथे मुंड्याच्या इथे. तर मुंडा किती घ्यायचा, तर पहिला तुम्हाला सांगते, इथून ते इथपर्यंत अशी क्रॉस रेषा एक आखून घ्यायची. ही क्रॉस रेषा छोटी आखून घ्यायची. त्याच्यानंतर इथून ते इथपर्यंत आतील मुंड्याचा आकार द्यायचे, त्यासाठी 1 इंच आणि बाहेरील मुंड्याचा आकार द्यायचे. इथून ते इथपर्यंत माप येतं 1.5 इंच. तुम्हाला परत एकदा सांगते, बाहेरील मुंडा आणि आतील मुंडा, तर पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा. जर मागील मुंड्याच्या मापासाठी आपण इथून ते इथपर्यंत एवढं अंतर घ्यायचं आहे 1.5 इंच, आणि पुढील मुंडा असतो जो फ्रंट असतो इथून ते इथपर्यंत 1 इंच घ्यायचं, आणि 2 ते 8, ह्याला 8 नंबर देऊया आपण, 2 ते 8चा आपण मध्य करायचा. ओके, 2 ते 8चा मध्य करायचा. अशी 2 मापे टाकायची, म्हणजे हा जो आतील मुंडा फ्रंटचा मुंडा येईल आणि हा बॅकचा मुंडा येईल. तर 2 ते 8चा आपण मध्य करायचा. 2 ते 8चा मध्य केला, हा आकार असा द्यायचा. इथून हा आकार असा द्यायचा, इथून स्टार्ट करायचा आकार द्यायला, ते इथपर्यंत यायचं. हा झाला मागील मुंड्याचा आकार. ओके, हा झाला मागील मुंड्याचा आकार. त्याच्यानंतर आपल्याला फ्रंट मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हा फ्रंट मुंड्याचा आकार देतोय, हा फ्रंट मुंड्याचा आकार झाला. तर अशा पद्धतीने हा मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. तिथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, तिथून पुढे आपल्याला माप टाकायचं आहे. पुढील मुंडा नाही, पुढचा गळा. पुढच्या गळ्याचा आपल्याला माप टाकायचं आहे. तर शून्यापासून ते तुम्हाला जो काही तुमचा गळा असेल पुढचा, तो तुम्ही माप टाकू शकता. तर समजा आता इथपर्यंत समजा गळ्याचं माप येते, पुढच्या गळ्याचं माप इथपर्यंत. तर ही एक अशी रेषा आखून घ्यायची. तर कटोरी ही छातीनुसार अवलंबून असते. जर 36 छाती असेल तर कटोरी आपण इथे 5 ते 5.5 घ्यायची. ह्याचं चार्ट मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. तर समजा आपण इथून ते इथपर्यंत ही 5 इंचाची किंवा 5.5 इंचाची समजा कटोरीचं माप टाकलं. कटोरीचं माप कसं टाकायचं, इथून ए पासून ते इथपर्यंत ह्याच लाईनीवर, हा जी योगपट्टी आहे योगपट्टीच्याच लाईनीवर इथे कटोरीचं माप टाकायचं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण इथे कटोरीचा उतार असतो, तो गळ्याच्या इथे घ्यायचा असतो. कटोरीचा उतार हा गळ्याच्या इथे घ्यायचा असतो. तर हा उतार किती घ्यायचा, तर हा 4.25 ते 5 इंचापर्यंत उतार घेतात. आणि हा उतार हा गळ्याच्या उंचीनुसार अवलंबून असतो. जो पुढचा गळा असतो तो पुढच्या गळ्याच्या उंचीनुसार हा उतार अवलंबून असतो. तर कटोरीचा समजा आपण आता उतार घेतला आहे, ही समजा 6 इंचाचा पुढचा गळा आहे. तर आपण कटोरीचा उतार घेतला 4.5 ते 4.25 पर्यंत. ओके, इथपर्यंत समजा कटोरीचा आपण उतार घेतला. तो कसा घ्यायचा, इथून मोजायचा, इथून ते इथपर्यंत जो आपल्याला, तुम्ही तो किती घेऊ शकता, पण किती घेऊ शकता तर 4.25 ते 5 इंचापर्यंत घेऊ शकता. तर कटोरीचा ही उंचीचं माप टाकलं, उताराचा हा जर समजा माप टाकला, तर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडायचा आहे. तर आपण तो कसा जोडायचा, तर तुमच्याकडे जर फ्रेंच कॉर असेल तर तुम्ही फ्रेंच कॉर घेतला तरी चालेल. जर तुम्ही हाताने, जर तुम्हाला आकार येत असेल काढता, तर तुम्ही हाताने आकार काढला तरी चालेल. तर हा कसा यूज करायचा, हे का अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असा आकार देता आला पाहिजे. हा पॉईंट आणि हा पॉईंट हा असा जोडायचा आहे. हा झाला कटोरीचा आकार. तुम्ही हातानेही देऊ शकता, हातानेही हा आकार देऊ शकता, किंवा तुम्ही फ्रेंच कर्वच्या आधारानेही हा आकार देऊ शकता. तर इथे हा ब्लाऊजचा डायग्राम बेसिक तुम्हाला काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. ह्या तुम्ही गोष्टी नोट करून ठेवा. मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहेत, याही तुम्ही नोट करून ठेवा. तुम्हाला आता मी चार्ट तुम्हाला मी शो करणार आहे स्क्रीनवर, तर तुम्ही तो चार्ट लिहून ठेवा.
नाहीतर स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्ही ह्या पद्धतीने जर ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न केला किंवा ही पद्धत जर वापरली तर तुम्हाला नक्की मी 101% गॅरंटी देते, तुम्हाला ब्लाऊज शिवता येणार म्हणजे येणार. आता इथून पुढे मी असेच व्हिडिओ टाकत राहणार आहे, तुम्ही ते नक्की फॉलो करा, तुम्ही बघा, तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल. मी तुम्हाला खूप चांगल्या आणि व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार आहे, तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, तर त्या तुम्ही फक्त फॉलो करा, तुम्हाला 100% ब्लाऊज येणार म्हणजे येणार. जे आतापर्यंत तुम्ही घाबरताय ब्लाऊज हे करायला, काही महिला अशाही आहेत की त्या कटिंग करायला घाबरतात, त्यांना भीती वाटते, नको कटिंग केलं की चुकेल. काही हरकत नाही, चुकलं चुकू द्या. तुमच्याकडे जे गेलेले पीस असतात, जे आपल्याला ओटीमध्ये आलेले पीस असतात, तुम्ही कधीच यूज नाही करणार असे जे पीस असतात, तर असे काही कोणाचं तरी माप घ्यायचं तुमच्या घरामध्ये किंवा स्वतःच्या मापाने ब्लाऊज कटिंग करण्याचा प्रयत्न करायचा. तर तुमची ही भीती, तुमची कटिंग करायची भीती, तुम्हाला कळेल तुमचं काय चुकतंय. तुम्ही स्वतःवरच प्रयोग करत राहा, म्हणजे स्वतःच्याच मापाने ब्लाऊज शिवा, म्हणजे तुम्हाला एक एक गोष्टी कळतील की माझं कुठे चुकतंय, काय चुकतंय. आणि तुम्हाला मी आहेच तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगण्यासाठी. तुम्ही कमेंट्स करा, तुम्हाला नक्की मी त्याचं उत्तर देणार आहे. तुमच्या काही कमेंट्स, समजा तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला कुठे ब्लाऊज शिवायला आवडत असेल ते तुम्हाला मी नक्की सांगेन. आता आजचा समजा तुम्ही हा अभ्यास करा थोडासा, तुम्ही हे फॉलो करा आणि हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्या टिप्स तुम्ही लिहून घ्या. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली आहे. कोणाला वाटेल की हे फ्रंट आहे, हे फ्रंटचंच तुम्हाला सांगितलेलं आहे, तर बॅक कसं करायचं. तर बॅक तुम्हाला मी हे बेसिक तुम्हाला सांगत आहे, तर तुम्ही बघा, ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने उतरवून घ्या. आता बॅकचं तुम्हाला मी शॉर्ट फॉर्ममध्ये सांगते, बॅक कसा रेडी करायचा. तर आपण पेपर कटिंग जेव्हा करतो ना, पेपर कटिंग करतानाच तुम्हाला मी सांगणार आहे, तो बॅक ऑफ पार्टचाही बॅक आपला हे होतं, पण तुमच्या माहितीनुसार मी तुम्हाला बॅक दाखवते आहे. तर ही आपण उंची टाकली, जी काय असेल उंची 13, 14, 15. हे शोल्डर टाकलं, सेम तसंच करायचं आहे. मुंड्याचं माप टाकलं, इथून ते इथे छातीचं माप टाकलं, ओके, आणि इथे कमरेचं माप टाकलं. सगळं सेम फॉलो करायचं. जे काही आपण मार्जिन वगैरे मिळवून जे काही टाकलं ते माप कमरेचं, ओके, हे मार्जिन बिर्जिन असं पकडून हा क्रॉस, इथे हा मागच्या मुंड्याचा आकार आहे समजा, ही शोल्डर पट्टीचं माप टाकलं. आता मागच्या गळ्याचं माप इथून ते इथपर्यंत जे काही असेल तो मागचा गळा माप टाकायचा आहे. ह्याचा असा बॉक्स रेडी करायचा आहे, हा असा बॉक्स रेडी करायचा आणि ह्याला व्यवस्थित तुम्हाला पाहिजे तो तुम्ही आकार देऊ शकता. मागच्या गळ्याला तुम्ही गोल आकार देऊ शकता, तुम्ही असा पानगळ्याचा आकार देऊ शकता, तुम्ही चौकोनी आकार देऊ शकता, जो तुम्हाला पाहिजे तो आकार देऊ शकता. आणि इथे टक्सचं माप द्यायचं आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट ह्याचा मध्य काढायचा. हे बघा, हा पॉईंट नाही, इथून ते इथपर्यंत त्याचा मध्य काढायचा. जे तुम्हाला टक्सचं माप अंदाजे तुम्हाला घ्यायचं असेल ते घ्यायचं आणि इथे इथे अर्धा इंच आपण हे करून इथे अर्धा, इथून ते इथे अर्धा, इथून ते इथे अर्धा, असं टक्सचं माप द्यायचं आहे. तर हे एवढ्या गोष्टीचा फक्त तुम्ही अभ्यास करा व्यवस्थितपणे. तुम्हाला पेपर कटिंग मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, पेपर कटिंग कशी करायची, ते तुम्ही फॉलो करा, बघा तुम्ही एकदा जाऊन. नाहीतर मी 1-2 दिवसामध्ये तो व्हिडिओ टाकणारच आहे कसं करायचं ते. आता हे बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही लिहून घ्या. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तुम्हाला अनेक अशा चांगल्या व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत आणणार आहे. ब्लाऊजचे तुम्हाला सोपे कसं तुम्हाला ब्लाऊज शिवता येईल, कसं तुम्हाला कटिंग करता येईल ते तुम्हाला नक्की दाखवणार आहे. तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.